श्री स्वामी समर्थ. एक गाव होते. त्या एका गावात एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय गरीब होता. एकदा त्या राजाने सांगितलं, माझ्या या प्रश्नांची उत्तरे जो कोणी देईल त्याला मी माझे अर्धे राज्य देऊन टाकेन. पण जो कोणी या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही तर त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाईल. तेवढ्यात तो ब्राह्मण राजदरबारात आला. ब्राह्मणाला पाहून राजाने त्या ब्राह्मणाला विचारले, जर तू माझ्या या 3 प्रश्नांची उत्तरं दिली तर मी तुला माझे अर्धे राज्य देऊन टाकीन. पण तू जर या प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही तर तुला फासावर चढवले जाईल. हे ऐकून तो ब्राह्मण खूप घाबरला. मग राजाने ब्राह्मणाला 3 प्रश्न विचारले. 1. ईश्वर कोठे राहतो? 2. ईश्वर कसा मिळेल? आणि 3रा प्रश्न, ईश्वर काय करतो? अचानक हे प्रश्न ऐकून ब्राह्मण गडबडून गेला व म्हणाला, या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो. ब्राह्मण घरी पोहोचला तेव्हा खूप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता ब्राह्मण म्हणाला, मुला, आज महाराजांनी मला एका वेळी 3 प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत. ब्राह्मणाच्या मुलाने म्हटले, पिताजी, उद्या मला दरबारात घेऊन चला. महाराजांना मी त्यांची उत्तरे देईन. पुत्र हट्ट बघून ब्राह्मण दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेऊन गेला. ब्राह्मणाला पाहून महाराजांनी म्हटले, काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे. ब्राह्मण म्हणाला, महाराज, आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल. महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला, सांग, ईश्वर कुठे राहतो? मुलाने विनंती केली की महाराज, 1 पेला दूध, साखर घालून आणा. दूध आणल्यावर मुलाने विचारले, महाराज, दूध कसे आहे? महाराजांनी दूध चाखले व म्हणाले, गोड आहे. परंतु महाराज, यात साखर दिसते का? महाराज म्हणाले, नाही, कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज. तसा ईश्वरसुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे. पण जशी साखर दुधात विरघळली जाते तसा ईश्वरसुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे. पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरात असून तो दिसत नाही. महाराज आनंदित होऊन म्हणाले, मग सांग, ईश्वर कसा मिळतो? मुलगा म्हणाला, महाराज, थोडे दही मागवाल का? महाराजांनी दही मागवले. मग ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, यात लोणी दिसतो का? महाराज म्हणाले, लोणी तर यात आहे, पण मंथन केल्यावरच मिळेल. ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन, साधना, तपश्चर्या करावीच लागेल. मंथुनी नवनीता, तैसे घे अनंता. महाराज खुश झाले व म्हणाले, आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो? ब्राह्मणपुत्र म्हणाला, महाराज, यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्वीकारावे लागेल. महाराज बोलले, ठीक आहे, तुम्ही गुरु व मी तुमचा शिष्य. पुत्र म्हणाला, महाराज, गुरु तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो. महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. ब्राह्मणपुत्र स्वतः सिंहासनावर बसला व म्हणाला, हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे. महाराज म्हणाले, म्हणजे काय? मी समजलो नाही. बालक म्हणाला, महाराज, ईश्वर हेच तर करतो. त्याने ठरवले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो. तुका म्हणे नोहे काय त्या करिता, चिंतवा तो आता विश्वांभरा.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.